वैराग पोलीस ठाण्याच्या सतर्क आणि तातडीच्या कारवाईमुळे एका मोठ्या संकटाचा निवारण करण्यात यश आले आहे। पोलिसांनी अवैध पिस्टल प्रकरणी एक महत्त्वाची कारवाई करून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे। आकाश धीरसिंग पवार वय 30 हे वैराग पोलीस ठाण्यात गेल्या 3 वर्षापासून कार्यरत आहेत। ते सध्या डीबी पथकात कार्यरत असून 12 ऑगस्ट 2024 रोजी रात्रीच्या पाळीवर ड्युटीवर होते। रात्री 1 वाजता अक्षय विलास अंधारे व अभिजित प्रमोद येळणे हे दोघेजण शिवीगाळ आणि मारहाणीची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आले। त्यावेळी पोलीस ठाणे अंमलदार हेड कॉन्स्टेबल 1065 कंगले आणि आकाश पवार यांनी त्यांची तपासणी केली। अभिजित प्रमोद येळणे याच्या मोबाईलमध्ये तपासणी करताना एक फोटो आढळला, ज्यात अभिजितने कमरेला पिस्टल लावल्याचे दिसून आले। त्याबाबत सखोल चौकशी केली असता अभिजितने पिस्टल आपल्या शेतात मोहोळ रोड वैराग येथे लपवून ठेवली असल्याचे सांगितले। तत्काळ ही माहिती प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक मोरे यांना कळवण्यात आली। पोलीस निरीक्षक मोरे यांनी तातडीने कॉन्स्टेबल 1073 कांबळे, कॉन्स्टेबल 1117 वाघमारे, कॉन्स्टेबल 279 उमाटे यांना बोलावून घेतले। अभिजित प्रमोद येळणे याचा मोबाईलची पुन्हा तपासणी करताना त्याने कमरेला लाल रंगाच्या होस्टरमध्ये पिस्टल लावल्याचे स्पष्ट झाले। सकाळी 7:15 वाजता अभिजितने आपल्याकडे गावठी पिस्टल असल्याचे कबूल केले आणि त्याने मोहोळ रोडवरील आपल्या शेतात ठेवले असल्याचे सांगितले। पोलीस ठाण्याने या प्रकरणी अभिजित प्रमोद येळणे याच्यावर भारतीय हत्यार कायदा 1959 चे कलम 3, 25 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 37(1)(अ), 135 अन्वये कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे। वैराग पोलीस ठाण्याच्या सतर्कतेमुळे आणि तातडीच्या कारवाईमुळे एक मोठा संकट टळले आहे। या कारवाईमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून पोलिसांच्या तत्परतेमुळे नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे। वैराग पोलीस ठाण्याच्या या तातडीच्या आणि सतर्क कारवाईमुळे एक अवैध शस्त्र प्रकरण उघड झाले आहे। नागरिकांची सुरक्षा ही पोलिसांची प्राथमिकता असून या कारवाईमुळे पोलिसांनी आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडली आहे। वैराग पोलीस ठाण्याच्या या कारवाईमुळे एक सकारात्मक संदेश दिला गेला आहे की कोणत्याही प्रकारच्या अवैध कृत्यांना पोलिसांकडून कडक उत्तर दिले जाईल।